जय श्रीकृष्ण प्रिय प्रेक्षकांनो, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभ आणि पवित्र शुभेच्छा। आज आम्ही तुम्हाला एक प्राचीन पौराणिक आणि दिव्य जन्माष्टमी व्रत कथा सांगणार आहोत। प्रिय प्रेक्षकांनो, असे म्हटले जाते की केवळ श्रद्धा आणि भक्तीने ही कथा ऐकल्याने लोकांच्या जीवनातील दुःख, वेदना, रोग, दुःख आणि समस्या दूर होतात। दारिद्र्य, अभाव आणि दुःख नाहीसे होते आणि घरात आणि कुटुंबात सुख, समृद्धी आणि शांती नांदते आणि सर्वात मोठा फायदा भगवान श्रीकृष्णाचे अनंत आशीर्वाद प्राप्त होतात। तर चला त्या पवित्र कथेत प्रवेश करूया, ज्यामध्ये प्रत्येक शब्दात भक्ती आहे, प्रत्येक घटनेत चमत्कार आहे आणि प्रत्येक वळणावर देवावर प्रेम आणि अद्भुत श्रद्धा आहे। पण कथा सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की जर तुम्हाला आमचा व्हिडिओ अजून आवडला नसेल तर व्हिडिओ लाईक करा, आणि जर तुम्ही अजून चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर आमच्या वास्तू मार्ग मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा, जेणेकरून त्या लोकांनाही ज्ञान मिळेल। आणि हो, कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण आणि राधे राधे लिहायला विसरू नका। तर प्रेक्षकांनो, चला ती प्राचीन आणि लोकप्रिय कथा सुरू करूया, जी ऐकून लोकांचे दुःख आणि वेदना दूर होतात। ही प्राचीन कालाची गोष्ट आहे, जेव्हा मथुरा शहर संपूर्ण आर्यवर्तात त्याच्या वैभव, समृद्धी आणि धार्मिक भक्तीसाठी प्रसिद्ध होते। त्यावेळी त्या ठिकाणचे महाराज उग्रसेन त्यांच्या न्याय, दया आणि धार्मिक आचरणासाठी लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान होते। त्यांच्या राज्यात लोक आनंदाने आणि शांततेने राहत होते। मंदिरांमध्ये दररोज भजन कीर्तनाचा प्रतिध्वनी असायचा आणि धर्माचा प्रकाश सर्वत्र पसरत असे। पण नशिबाचे लेखन कधी कधी मोठे बदल घडवून आणते। उग्रसेनचा मुलगा कंस जन्मापासूनच असाधारणपणे बलवान, शूर आणि शूर होता। त्याच्या धाडसाची आणि युद्ध कौशल्याची चर्चा सर्वत्र झाली, परंतु जसजसा काल पुढे सरकला तसतसे त्याच्यात अति अहंकार, लोभ आणि क्रूरता मूल धरू लागली। धर्म आणि प्रजेच्या कल्याणासाठी आपली शक्ती आणि बुद्धिमत्ता वापरण्याऐवजी तो त्यांचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी आणि अत्याचारासाठी करू लागला। त्याची महत्वाकांक्षा इतकी प्रबल झाली की त्याने कपटाने आणि जबरदस्तीने आपल्या वडिलांना सिंहासनावरून पदच्युत केले आणि तुरुंगात टाकले, आणि तो स्वतः मथुराचा राजा बनला। कंसाच्या राज्यारोहणानंतर मथुरेच्या सुवर्ण युगाचा ऱ्हास होऊ लागला। जिथे पूर्वी लोक आनंदात राहत होते, तिथे आता ते भीती आणि निराशेच्या छायेत राहू लागले। कंसाचा स्वभाव इतका निर्दयी होता की तो देवांचाही अपमान करायचा, यज्ञ, व्रत आणि धार्मिक परंपरांना क्षुल्लक मानायचा आणि धर्माचा नाश करण्यास अजिबात मागे पुढे पाहत नव्हता। त्याच्या दहशतीमुळे केवळ मथुराच नाही तर आजूबाजूची राज्यही त्याला घाबरू लागली। या कंसाची एक बहीण होती, देवकी, ज्याचा स्वभाव शुद्ध, हृदय मृदू आणि आचरण धार्मिक होते। तिचे लग्न शूर आणि धार्मिक यदुवंशी वासुदेवशी झाले होते, जे त्याच्या कालातील सर्वोत्तम, सत्यवादी आणि कर्तव्यदक्ष पुरुष मानले जात होते। हे लग्न येणाऱ्या काळात अशा एका दिव्य कथेची सुरुवात होणार होते, ज्याने युगानुयुगे जगात धर्म, भक्ती आणि देवाच्या गौरवाचा ध्वज फडकवला। भाद्रपद महिन्याच्या त्या पवित्र दिवशी मथुरा शहरात प्रचंड आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते। शहरातील चौक आणि चौक फुलांच्या हारांनी आणि रंगीबेरंगी ध्वजांनी सजवले होते। रस्त्यांवर सुगंधित चंदन आणि गुलाल पसरले होते आणि राजवाड्यांमध्ये दिव्यांच्या रांगा अशा प्रकारे चमकत होत्या, जणू आकाशातील तारे पृथ्वीवर येऊन मंगलगीते गाण्याची प्रतिज्ञा करत होते। हा प्रसंग मथुरेच्या महाराज उग्रसेनची धार्मिक कन्या देवकीच्या लग्नाचा होता, ज्याचे लग्न यदुवंशी कुलातील शूर, सत्यवादी आणि प्रतिष्ठित वासुदेवाशी झाले होते। राजा कंस स्वतः लग्नाच्या विधी आणि उत्सवांमध्ये मोठ्या प्रेमाने आणि आदराने सहभागी झाला होता। तो आपल्या बहिणीवर खूप प्रेम करत होता आणि लग्नानंतर जेव्हा निघण्याचा क्षण आला तेव्हा त्याने स्वतः रथाची सूत्रे हातात घेतली आणि आपल्या बहिणीला आणि भावजांना त्यांच्या गंतव्यस्थानावर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला। रथ मथुरेच्या भव्य रस्त्यांवरून जात होता, सर्वत्र शुभ वाद्य वाजत होती आणि देवकी आणि वासुदेव श्रद्धेने भरलेल्या अंतःकरणाने त्यांच्या आयुष्याच्या एका नवीन अध्यायाकडे
वाटचाल करत होते. ते वढ्यात जणू काही जगाची शांती भंग करत असल्यासारखे आकाशातून एक खोल आणि गंभीर दिव्य आवाज ऐकू आला. हे कंस, ज्या बहिणीला तू इतक्या प्रेमाने आणि अभिमानाने निरोप देत आहेस, तिच्या 8व्या गर्भातून जन्मलेला मुलगा तुला मारून टाकेल. हा आवाज ऐकून कंसाच्या हृदयात वीज चमकली. काही क्षणापूर्वी आनंदाने आणि अभिमानाने चमकणारा चेहरा आता भीतीने आणि क्रोधाने विद्रूप झाला होता. त्याचे मन अस्वस्थ आणि अस्वस्थ झाले. भविष्यात मृत्यूची ही घोषणा त्याला असह्य वाटली. त्याच्या आतला अहंकारी आणि क्रूर राजा लगेच जागा झाला. विचार न करता त्याने आपल्या कमरेतून तलवार काढली आणि बहीण देवकीवर वार करून तिचे जीवन संपवले. त्या भयानक क्षणी जेव्हा मृत्यू देवकीपासून काही पावलांच्या अंतरावर होता, तेव्हा वासुदेवांनी आपल्या स्थिर मनाने आणि सभ्य आवाजाने परिस्थिती हाताळली. त्याने हात जोडून म्हटले, हे कंस, तुझी चिंता योग्य आहे, पण देवकीचा काय दोष आहे? तुला ज्या 8व्या मुलाची भीती वाटते ती अजून जन्माला आलेली नाही. मी वचन देतो, देवकीला जे काही मूल जन्माला येईल ते मी स्वतः तुला देईन. वासुदेवाचे ठाम आणि शांत शब्दांनी कंसाचा राग क्षणभर शांत केला. त्याला माहित होते की वासुदेव आपल्या शब्दावर ठाम आहे आणि यदुराजवंशाच्या प्रतिष्ठेत खोटेपणाला स्थान नाही. त्याने आपली तलवार खाली ठेवली, परंतु भीती त्याच्या हृदयात खोलवर रुजली होती. सावध आणि संशयी असल्याने त्याने देवकी आणि वासुदेव दोघांनाही कैद केले, जेणेकरून तो स्वतःचे नशीब नियंत्रित करू शकेल. त्या क्षणापासून मथुरेच्या लग्नाचा उत्सव एका अशुभ भविष्याच्या सावलीत बदलला आणि येथून दैवी कथेचा तो अध्याय सुरू झाला. ज्ञाने येणाऱ्या युगात धर्म आणि अधर्माची व्याख्या कायमची बदलली. काल तुरुंगाच्या अंधाऱ्या कॉरिडॉरमध्ये थांबल्यासारखा वाटत होता. देवकी आणि वासुदेवाच्या आयुष्यातील प्रत्येक नवीन गर्भधारणा आशा आणि भीतीचा मिश्र संदेश घेऊन येत होती. देवकीच्या पोटातून पहिले मूल जन्माला येताच वासुदेवाने त्याच्या वचनानुसार मुलाला हातात घेतले आणि कंसाकडे गेला. पण कंसाचे हृदय दयारहित होते. त्याचे डोळे स्वतःच्या मृत्यूच्या भीतीने भरलेले होते आणि त्याचे हृदय क्रूरतेच्या विषाने भरलेले होते. नवजात शिशूच्या निरागसतेची पर्वा न करता त्याने त्याला निर्दयपणे मारले. हे भयानक दृश्य एकदा घडलेले नव्हते. वेळ निघून गेला आणि देवकीच्या गर्भातून प्रत्येक मूल जन्माला येताच वासुदेव ते कंसाच्या हाती देत असे, जो निर्दयपणे त्यांना मृत्यूच्या जबड्यात ढकलत असे. अशा प्रकारे कंसाच्या पापामध्ये 6 निष्पाप बालांचे रक्त जोडले जात असे. प्रत्येक वेळी देवकीच्या डोळ्यांत अश्रू येत असत, तेव्हा वासुदेवाचे हृदय वेदनेने दुखत असे. परंतु दोघेही त्यांच्या शब्दापासून आणि धर्मापासून मागे हटत नव्हते. जेव्हा 7वी गर्भधारणा आली तेव्हा एक अद्भुत आणि दिव्य घटना घडली. यावेळी शेषनागाने स्वतः गर्भात जन्म घेतला, अनंत, जो त्याच्या कन्यावर सृष्टीचा भार वाहून नेतो. परंतु भगवान विष्णूच्या योगमायेने एक नाटक रचले आणि गर्भवती शेषनागाला देवकीच्या गर्भातून अदृश्यपणे वासुदेवची दुसरी पत्नी रोहिणीच्या गर्भात स्थानांतरित केले. हे सर्व इतके सहजतेने घडले की कंसाला ते कळलेही नाही. रोहिणी त्यावेळी गोकुलातील नंद भवनात राहत होती आणि जेव्हा वेळ आली तेव्हा तिने शेषनागाचा अवतार बलरामाला जन्म दिला, जो नंतर श्रीकृष्णाचा मोठा भाऊ, सहकारी आणि महान शक्तीचे प्रतीक बनला. अशा प्रकारे 7वी गर्भधारणा वाचली. परंतु तुरुंगाचे वातावरण अजूनही अंधार, भीती आणि कंसाच्या पापांच्या सावलीने भरलेले होते आणि असे वाटत होते की जणू संपूर्ण सृष्टी 8व्या गर्भधारणेची वाट पाहत आहे. तुरुंगाच्या भिंतीमध्ये जिथे पूर्ण अंधार होता आणि रक्षकांची कडक देखरेख होती, तिथे देखील एका अलौकिक बदलाचा क्षण जवळ आला होता. कालाची रेषा त्या क्षणी पोहोचली होती, ज्याची देव, ऋषी आणि संपूर्ण सृष्टी वाट पाहत होती. भाद्रपद महिन्याचा 8वा दिवस होता. रोहिणी नक्षत्र आकाशात उगवत होते आणि मध्यरात्र झाली होती. जेव्हा जगगाड झोपेत होते, नद्या शांत होत्या, वारा स्थिर होता आणि सर्व दिशांना एक दिव्य शांतता पसरली होती. या पवित्र क्षणी तुरुंगाच्या कोठडीत एक चमत्कार घडला. देवकीच्या गर्भातून भगवान विष्णू स्वतः प्रकट झाले, 4 हातांनी सजवलेले, प्रत्येक हातात शंख, चक्र, गदा आणि कमल अशी दिव्य शस्त्रे धारण केलेली.
त्यांचे शरीर सोनेरी तेजाने तेजस्वी होते, डोळे कमलासारखे लाल होते आणि त्यांच्या तेजाने संपूर्ण कोठडी सूर्यासारखी प्रकाशित झाली होती. देवकी आणि वासुदेव त्या दिव्य दृश्याने भारावून गेले आणि हात जोडून नतमस्तक झाले. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. मग भगवान घोड आणि गंभीर स्वरात म्हणाले, हे वासुदेव, हे देवकी, मी तुमचा पुत्र म्हणून या जगात अवतार घेतला आहे. तुम्हाला आठवत असेल, त्रेतायुगात मी रावणाच्या रामाच्या रूपात वध केला होता आणि आता द्वापार युगात मी कंस आणि त्याच्यासारख्या अधर्मीचा नाश करण्यासाठी अवतार घेतला आहे. घाबरू नकोस. आता तुम्ही मला गोकुलात घेऊन जा आणि मला नंद आणि यशोदासोबत सोडा आणि त्यांच्या नवजात मुलीला येथे आणा. असे बोलून भगवानांनी त्यांची अद्भुत योगमाया दाखवली. एका क्षणात त्याचे दिव्य चतुर्भुज रूप नाहीसे झाले आणि तो एका मोहक गोर्या त्वचेच्या निल्या त्वचेच्या मुलामध्ये रूपांतरित झाला. त्याच्या ओठांवर एक सौम्य हास्य, त्याच्या डोळ्यांत चपलता आणि त्याच्या चेहऱ्यावर इतका तेज होता की त्याला पाहताच हृदयात अमर्याद प्रेम उचलून येईल. त्या क्षणी तुरुंगाचे वातावरण भीती आणि अंधारापासून भक्ती आणि आनंदाच्या प्रकाशात बदलले. जणू काही सत्य, धर्म आणि प्रेम स्वतःच मुलाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आहे. मध्यरात्रीच्या त्या अद्भुत क्षणी जेव्हा प्रभू स्वतः मुलाच्या रूपात प्रकट झाले, तेव्हा असे वाटले की जणू संपूर्ण सृष्टी त्याची सेवा करण्यास तयार झाली आहे. तुरुंगाभोवतीची कडक सुरक्षा क्षणार्धात ओसरली गेली. आतापर्यंत जागृत उभे असलेले पहाडेकरी अचानक गाढ बेशुद्ध झोपेत पडले. वासुदेव आणि देवकीला बांधलेल्या जाड लोखंडी साखल्या कोणत्याही प्रयत्नाशिवाय सुटल्या आणि तुरुंगाचे मोठे जड दरवाजे उघडले, जणू द्वारपाल स्वतःच्या परमेश्वराचा मार्ग मोकळा करत आहेत. वासुदेवांनी नवजात बालक कृष्णाला प्रेमाने आणि आदराने दोन्ही हातांनी उचलले आणि त्याच्या डोक्यावर ठेवले. त्या लहान स्वरूपाचे दिव्य तेज त्यांच्या चेहऱ्यावर पडल्याने वासुदेवांचे हृदय भयमुक्त झाले. बाहेर आकाश ढगाळले होते आणि पाऊस पडू लागला, पण हा पाऊस देखील काही दैवी योजनेचा भाग वाटत होता. सर्व दिशांना अंधार आणि शांतता पसरली होती, जेणेकरून कोणीही या अद्भुत प्रवासाचे साक्षीदार होऊ शकणार नाही. जेव्हा वासुदेव यमुनेच्या काठावर पोहोचले तेव्हा त्यांना दिसले की पावसामुळे नदीला पूर आला आहे. पण पाण्यात पाऊल ठेवताच एक अद्भुत चमत्कार घडला. यमुनेचा प्रवाह शांत झाला आणि पाणी हळूहळू वासुदेवांच्या पायांपर्यंत खाली आले. असे म्हटले जाते की शेषनाग स्वतः आकाशात आपला मोठा फणा पसरून बालकृष्णाचे पावसाच्या थेंबांपासून रक्षण करण्यासाठी छत्रीसारखा उभा राहिला. रात्रीच्या गाढ अंधारात पाऊस आणि ढगामध्ये वासुदेव निर्भयपणे गोकुलकडे निघाले. जेव्हा ते नंद भवनात पोहोचले तेव्हा तिथेही एक चमत्कार घडत होता. नंदाची पत्नी यशोदा हिने त्या रात्री एका सुंदर बाल मुलीला जन्म दिला होता. प्रसूतीनंतर यशोदा गाढ झोपली होती आणि संपूर्ण नंद भवनात शांततेचे वातावरण होते. वासुदेवांनी काळजीपूर्वक बालकृष्णाला यशोदेच्या शेजारी बेडवर ठेवले आणि नवजात बालाला हातात घेऊन तो मथुरेला परत त्याच मार्गाने निघाला. त्याने टाकलेल्या प्रत्येक पावलाने निसर्ग त्याचा मार्ग सोपा करत असल्याचे दिसून आले. जेव्हा ते पुन्हा तुरुंगात पोहोचले तेव्हा दरवाजे आपोआप उघडले, साखल्या सैल झाल्या आणि पहाडेकरी अजूनही गाढ झोपेत होते. अशा प्रकारे एका रात्री एक गुप्त आणि दिव्य देवाणघेवाण झाली. भगवान श्रीकृष्ण गोकुलातील नंद भवनात आले होते आणि मथुरेच्या तुरुंगात त्या मुलीला ठेवण्यात आले होते, जी योग माया म्हणून तिचे अद्भुत रूप दाखवणार होती. सकाळची पहिली किरणे मथुरेच्या उंच भिंतींना स्पर्शही करू शकली नव्हती तेव्हा तुरुंगात गोंधळ उडाला. देवकीच्या पलंगाजवळ एक नवजात मुलगी पडली होती, जी वासुदेव रात्री गोकुलातून परत आणले होते. 8व्या गर्भधारणेच्या भविष्यवाणीने हादरलेला कंस आत शिरला आणि स्वतःवरील सर्व संभाव्य धोका दूर करण्यासाठी या मुलीलाही मारून टाकेल असा विचार करत आत गेला. त्याने क्रूरपणे मुलीला दोन्ही हातात उचलले आणि तिला दगडावर फेकण्याचा प्रयत्न केला, परंतु तो तसे करणार असतानाच मुलगी अचानक त्याच्या हातातून सुटली आणि आकाशात उभी राहिली. तिथे तिने तिचे अद्भुत महाकाय आणि दिव्य रूप धारण केले. तिचे शरीर तेजस्वी तेजाने चमकत होते,
ती अष्टभुजा 8 हात 4 रूपात प्रकट झाली. तिच्या हातात धनुष्य, तलवार, त्रिशूल, शंख, चक्र, गदा आणि कमल होते आणि सर्वत्र दिव्य प्रकाश पसरत होता. ती खोल आणि गर्जना करणाऱ्या आवाजात म्हणाली, हे कंस, मी योगमाया आहे. तुला मारणारा आधीच जन्माला आला आहे आणि सध्या गोकुलात राहतो. तू कितीही प्रयत्न केले तरी त्याच्या हातून होणारा अंत तू टाळू शकणार नाहीस. हे ऐकून कंसातील भीती आणखीनच वाढली. त्याच्या डोळ्यात भीतीची छाया आणि त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्टपणे दिसून आली. त्याला असे वाटले की त्याचा अंत प्रत्येक क्षणी जवळ येत आहे. त्याच्या भीतीपासून मुक्त होण्यासाठी आणि भविष्यवाणी खोटी सिद्ध करण्यासाठी त्याने त्या मुलाला शोधून नष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने त्याच्या सर्वात भयानक आणि शक्तिशाली राक्षसांना गोकुलकडे पाठवण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम त्याने पुतनाला पाठवले, जी एका सुंदर स्त्रीच्या रूपात गावोगावी जात असे आणि मुलांना विष पाजत असे. परंतु बालक कृष्णाने तिच्या छातीतून अमृतसारखे जीवन नाही तर तिचा श्वास बाहेर काढला आणि तिचे जीवन संपवले. यानंतर शकातासूर आला, जो बैलगाडीच्या रूपात आला होता. परंतु कृष्णाने त्याच्या मऊ पायांनी एकाच झटक्यात त्याचा अंत केला. मग तृणवर्त पाठवण्यात आला, जो एका भयंकर वादळाच्या रूपात आला. पण कृष्णाने त्याचा मान पकडून त्याला मारले. आणि त्याचप्रमाणे एका प्रचंड अजगराच्या रूपात आलेला अघासूर त्याच्या बालिश कृत्यांपुढे टिकू शकला नाही. कृष्णाने त्याच्या तोंडात प्रवेश केला आणि आतून त्याला मारले. कंसाला प्रत्येक वेळी तीच बातमी मिळत असे. प्रत्येक राक्षसाचा नाश झाला आणि गोकुलाचा तो मुलगा अजूनही जिवंत होता. हे ऐकून त्याची भीती क्रोधात बदलू लागली. पण आतून त्याला हे देखील समजू लागले की हे सामान्य मूल नाही, तर आकाशवाणीने आकाशातून येणारा आवाज, ज्याच्याबद्दल इशारा दिला होता तो आहे. योगमायेने आकाशवाणी बनवल्यानंतर कंसाची भीती आणखी वाढली. त्याला माहित होते की गोकुलात जन्मलेले मूल त्याचा नाश करेल. या कारणास्तव त्याने पुतना, शाक्तासूर, तृणवर्त, अघासूर यांसारख्या भयंकर राक्षसांना एकामागून एक गोकुलात पाठवले. परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्णाने त्यांना आपल्या बालरूपात मारले. गोकुलात नंदबाबा आणि यशोदाच्या घरी कन्हैया आपल्या बालकृत्यांनी सर्वांना मोहित करत असे. कधी तो गोपाल मुलांसोबत खेळत असे, कधी वासरे चरायला जात असे, कधी तो त्याच्या बासरीच्या मधुर सुराने वातावरण भक्ती आणि प्रेमाने भरत असे. त्याने कालिया नागाचा वध केला आणि यमुनेला विषमुक्त केले. गोवर्धन पर्वत आपल्या करंगलीवर उचलला आणि इंद्राचा अहंकार दूर केला आणि ब्रजच्या लोकांचे रक्षण केले. त्याच्या कृत्यांची बातमी दूरवर पसरू लागली. मथुरेत बसलेल्या कंसालाही हे सर्व कळले. मग त्याने अक्रूरला श्रीकृष्ण आणि बलरामांना मथुरेला बोलावण्यासाठी पाठवले. अक्रूर रथ घेऊन गोकुलात पोहोचला आणि त्यांना नम्रतेने मथुरेला येण्याची विनंती केली. नंदबाबांच्या परवानगीने दोन्ही भाऊ अक्रूरसह मथुरेला निघून गेले. शहरात प्रवेश करताना त्यांचे सौंदर्य आणि तेज पाहून लोकांनी त्यांचे आश्चर्याने स्वागत केले. कंसाने त्यांना धनुर्वेद स्पर्धेसाठी बोलावले आणि त्याच्या गुप्त योजनेनुसार त्यांना हत्ती, कुबल्या, पीड आणि पैलवान छाणूर मुष्टिक यांच्याशी सामना करायला लावला. परंतु श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सर्वांना सहज पराभूत केले. शेवटी श्रीकृष्ण कंसाच्या सिंहासनाजवळ पोहोचले, त्याचे केस धरले आणि जमिनीवर फेकून त्याला ठार मारले. अशा प्रकारे त्याच्या जन्माच्या वेळी केलेली भविष्यवाणी पूर्ण झाली आणि मथुरा कंसाच्या अत्याचारांपासून मुक्त झाली. मंदिराचे दरवाजे उघडून त्याने त्याचे पालक वासुदेव आणि देवकी यांना मुक्त केले. राजा उग्रसेन यांना सिंहासनावर पुन्हा बसवले आणि अशा प्रकारे श्रीकृष्ण जन्माष्टमीची कथा केवळ देवाच्या जन्माचेच नव्हे तर अधर्माचा अंत आणि धार्मिकतेच्या विजयाचे प्रतीक बनली आणि युगानुयुगे आदरणीय बनली. तर प्रेक्षकांनो, ही श्रीकृष्ण जन्माष्टमीची आमची लोकप्रिय आणि अत्यंत पवित्र कथा होती, जी ऐकल्याने केवळ देवाच्या दिव्य लीलांचम ज्ञानच मिळत नाही, तर हृदय श्रद्धा, भक्ती आणि आनंदाने भरून जाते. जो कोणी भक्त खऱ्या श्रद्धेने, श्रद्धा आणि भक्तीनेही पवित्र जन्माष्टमी व्रत कथा ऐकतो, त्याच्या जीवनातून सर्व प्रकारची पापे, दुःख, दुर्दैव, दारिद्र्य,
रोग आणि संकटे आपोआप दूर होतात. त्याच्या घरात प्रेम, आनंद, शांती आणि सुख आणि समृद्धी वास करते आणि भगवान श्रीकृष्णाची असीम कृपा त्याच्या जीवनात कायमची राहते. ही कथा ऐकणे हे एखाद्या व्यक्तीसाठी शुभ असते आणि ते त्याच्या आत्म्याला शुद्ध करते आणि त्याला जीवनातील सर्व अडचणींपासून वाचवते, तसेच भक्तीच्या मार्गावर कायमची प्रेरणा देते. तर प्रेक्षकांनो, आम्ही हा व्हिडिओ येथे संपवत आहोत. आज आपण पाहिले की श्रीकृष्ण कसे अवतार घेतले, त्यांच्या बालपणातील अद्भुत लीला कशा घडल्या आणि त्यांनी कंसाचा वध करून धर्माची स्थापना कशी केली. ही पवित्र कथा ऐकल्याने आपले हृदय केवळ भक्ती आणि श्रद्धेने भरून जात नाही, तर आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी देखील येते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि भविष्यात अशाच मनोरंजक आणि आध्यात्मिक कथा पाहायच्या असतील तर कृपया व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओची त्वरित माहिती मिळेल. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा, जेणेकरून ते देखील श्रीकृष्णाच्या दिव्य लीला आणि जन्माष्टमीच्या पवित्र कथेचा आनंद घेऊ शकतील. आम्हाला तुमचे विचार आणि अनुभव जाणून घ्यायचे आहेत, म्हणून तुम्हाला ही कथा कशी वाटली, जी तुमची आवडती लीला आहे आणि भविष्यात तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कथा पाहायला आवडतील ते खाली दिलेल्या कमेंट्समध्ये आम्हाला कळवा. तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो आम्हाला आणखी मनोरंजक आणि माहितीपूर्ण सामग्री तयार करण्यास प्रेरित करेल. श्रीकृष्णाचे आशीर्वाद नेहमीच तुमच्या सोबत राहोत आणि ही जन्माष्टमी तुमच्या आयुष्यात अपार आनंद आणि मंगल घेऊन येवो.